नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे आणि आपण कर्नाटकात आहोत. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये आहोत. या महाभारत यात्रेच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय भारताचा कौल. नेमकं कोण जिंकणार, कोण पंतप्रधानपदी विराजमान होणार याची उत्सुकता आहे. आणि बंगळुरूच्या या चिकपेटमध्ये फिरता फिरता माझी भेट झाली आहे माझ्या काही मराठी बांधवांशी आणि त्यांच्याशी आपण चर्चा करूया. त्यांचा कौल जाणून घेऊया, कर्नाटकातल्या मराठी मनाचा कौल जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा मी प्रश्न विचारेन तुम्हाला की 2024चा रणसंग्राम सुरू झालेला आहे. कर्नाटकात एकूण 28 जागा आहेत. किती जागांवर कोणाला विजय मिळेल, काय अंदाज आहे? ऍक्च्युली सगळीकडे बीजेपीचं वारं वाहत असताना आम्ही तर मराठी माणूस या बाकी सगळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही बीजेपीचं आणि मोदीचे सगळे फॅन आहोत. आणि आमच्या ह्या एरियाचे अध्यक्ष बीजेपीचे सागर जगदाळे हे आहेत. अच्छा, मला हे विचारायचंय की 2019 मध्ये विधानसभा काँग्रेसकडे होती पण लोकसभेला भाजपने मुसंडी मारली. तसंच यावर्षी सुद्धा विधानसभा काँग्रेसकडे, लोकसभेमध्ये भाजपला किती जागा मिळेल? 28 मधून बहुतेक 20+ भेटेल. कर्नाटकातून 28 मध्ये 20 भेटतील, 20+. अच्छा, आता जर कर्नाटकमधला जर आपण विचार केला तर कर्नाटक मराठीवाद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण कोणता पक्ष असा आहे जो इथल्या मराठी लोकांसाठी जास्तीत जास्त काम करतो? भाजपचा, बीजेपी. आता 400 पारचा नारा भाजपनं दिलेला आहे, तर तो नारा पूर्ण होईल आणि त्यामध्ये कर्नाटक खूप जास्त सहभागी असेल? हो होणार, नक्की होणार, 100%. मला सांगा की मगाशी ज्यावेळी मी अशाच आपल्या एका मराठी बांधवांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की काँग्रेस काहीही काम करत नाही कर्नाटकमध्ये आणि भाजपचं खूप जास्त काम आहे. या सगळ्यावरती तुमच्या प्रत्येकाचं मत जाणून. कसं आहे, आमच्या फ्लेवरला भाजप आहे तर आम्ही भाजपचंच नाव घेणार. हा, तर सबका साथ सबका विकास. हा, बीजेपीला 100% बीजेपी, 100% बीजेपी, मोदीच. बीजेपी सगळ्याबरोबर बीजेपीच ना. म्हणजे तुमचं काही वेगळं मत आहे का? नाही, बीजेपीच. बरं, कर्नाटकमध्ये तुम्ही सध्या सगळेजण राहताय, म्हणजे अनेकांचा जन्म सुद्धा कर्नाटकमध्ये झालेला आहे, पण तरीही तुम्ही इथलं मराठी कल्चर जपून ठेवलेलं आहे. वेगळ्या राज्यामध्ये आपलं कल्चर जपत असताना काय अडचणी येतात किंवा कशा पद्धतीने तुम्ही ते सगळं जपता? अडचणी काही नाही, आता आम्हाला सपोर्ट पण भेटतोय पुढनं. अडचणी काही येत नाही. पब्लिक समजे आपली मराठी बांधव समजे साथ आहेत, कुठं असेल ते येते, त्यामुळे काही कुणाची अडचण येत नाही, काय नाही. चालू आहे. समजा जे आपण महाशिवजयंती करतोय, गणपती करतो, समजा प्रोग्राम करतो, जेवढं महाराष्ट्रात होतं समजा प्रोग्राम ऑलमोस्ट करतो कर्नाटकात. अडचण येतात तर काय कामाना येतात. अच्छा, तुम्हाला हे विचारेन की असं का होतं, म्हणजे कर्नाटकमध्ये असं का होतं की विधानसभा काँग्रेसकडे आणि लोकसभेला मात्र भाजपला बहुमत? माणसाने फुकट जर भेटत असल्या माणसं काय करणार? ची जास्त आवड आहे. आणि ऍक्च्युली गेल्या वेळेला कोइन्सिडेंट असं झालं होतं की सगळ्या सुट्ट्या पडलेली सगळ्या आणि व्यापारी वर्ग सगळ्या सुट्ट्याला बाहेर गेल्यामुळे त्यावेळेला आणि किती 100, 150, 200 ह्या फरकानेच सीटा आलेल्या आहेत सगळ्या, 500, 800च्या मतांनी. सो आम्हाला वाटतं असं की सगळं व्यापारी वर्ग जे मारवाडी आणि व्यापारी आहेत ते सगळे बीजेपीला फॉर आहेत आणि ते इथं नसल्यामुळे त्यांना थोडं हे गावलं. आणि आता ह्याचा फटका जे आहे काँग्रेस आल्यामुळे इथं सगळ्या लोकांना कळून चुकलेला आहे की काँग्रेस आल्यामुळे किती त्रास आहे ते. त्यावेळेला सो बीजेपीला आता सगळे हे व्हायला लागलेत. तेजस्वी सूर्याबद्दल काय मत आहे? एक नंबर पॉवरफुल. तेजस्वी सूर्याला आपलं मत वोटिंग लास्ट टाइम तेजस्वी सूर्याला गेलेलं. एक चांगला नेता आणि चांगलं प्रखर तरुण तडफदार नेतृत्व तेजस्वी सूर्य आहे. मस्त यंगस्टर आहे, चांगला नेता, यंगस्टर. अच्छा, म्हणजे तरुण मन पूर्ण तेजस्वी सूर्य. नक्की. अच्छा, सगळेजण मराठी आहात, महाराष्ट्राचं राजकारण अगदी खूप जवळून पाहत नसाल तरी सुद्धा तुम्ही ऐकत असाल. सध्या महाराष्ट्रामध्ये जी राजकीय परिस्थिती आहे, पक्षापक्षांमध्ये फूट पडताना दिसतीये, काय वाटतं महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाकडे बघ? काय सांग, तसं सांगताय, घराघरात फूट झाली, आता राजकारण काय लागले, आता घराघरात फूट व्हायला लागले. ते आपल्याला महाराष्ट्राचं राजकारण एवढं नाही, आपल्याला पण काही नाही. ऍक्च्युली वरचे नेते जे वागतात ते सगळी जनता बघते, पाहते, सगळं हे होते, सगळ्यांना ते माहित असते. ते मतदार आपापल्या परीने आपापले निर्णय घेऊन ते ठरवून देतील आणि ते तुम्हाला इलेक्शनच्या ह्याच्यात ते दिसून येईलच सगळं ते नंतरचं हे. पण म्हणजे मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवणार कर्नाटक आणि त्याच्यामध्ये सहभाग? हो, बनवणार. हो, झालंच पाहिजे. 100% झालंच पाहिजे, नाहीतर कसं आहे महाराष्ट्रामध्ये, कसं आहे, पहिलं आरक्षण,
परत बीजेपीचं काय असेल ते महाराष्ट्रात पहिलं आरक्षण आम्हाला पाहिजे. तेवढंच आपल्याला एवढं सांगा, मला जास्त बोलता येत नाही. पहिलं आरक्षण, परत आपलं दुसरं काय असेल ते बीजेपीचं कुठलं काय असेल ते. म्हणजे आरक्षणाचा मुद्दा हा, त्यामुळे महाराष्ट्रातल्या आरक्षणाचा मुद्दा कर्नाटकातही आपल्याला गाजताना दिसतोय. आता मगाशी जेव्हा मी इथल्या काही राजकीय नेत्यांशी बातचीत केली त्यावेळी त्यांचं म्हणणं असं होतं की मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते त्यांची प्रतिष्ठा कायम राखतील आणि काँग्रेसला जास्त जागा मिळतील. काय होईल काँग्रेसचं कर्नाटक? काँग्रेसचं आता काय राहिलंच नाही, संपलेलं आहे आता. आणि फ्री बीसच्या नादाला लागून माणसं आता लय वैतागलेत ऑलमोस्ट, आणि काही कामाला पण नाही. आणि याच्या पुढे म्हणजे लोकांना फुकट काही नको. फुकट काय नको, फुकट आज बघतोय ना, काही सुद्धा म्हणजे इम्प्रुव्हमेंट काही सुद्धा काहीच नाही ना. ते 1 वर्ष झालं इम्प्रुव्हमेंट काहीच नाही ना. कामाचा विकास झाला पाहिजे. फ्री देऊन माणसाला काय आहे काम, माणसाला म्हणजे आजकाल आहे रस्ते आहेत हे आहेत, कामाचा विकास झाला तर फ्री घेऊन माणसं काय करणार, घरीच बसणार ना. फ्री मिळते, फ्री इलेक्ट्रिशियनचा असो कुठलं बी असो, फ्री घेऊन काय करू शकतो. विकास व्हायला पाहिजे, कर्नाटक राज्याचा विकास व्हायला पाहिजे. जे तरुण मुलं आहेत त्यांना जसं फ्री भेटतंय त्यांचं कामं हे ते सुद्धा कामं करायला कोण येत नाहीत दुकानात येते. म्हणजे इथली लोक म्हणजे जो मिडल क्लास जी फॅमिली आहे त्यांना ही काय नाही, पण जी कामालाही म्हणून येते लेडीज असू द्या, जेंट्स असू द्या किंवा तरुण मुलं असू द्या, जिथं जिथं फ्री आहे त्यामुळे इथली लोक आता ह्या 1-2 वर्षात खूप म्हणजे खूप डाऊन पिरियडमध्ये त्यांची सायकलिंग चालू आहे. फ्री वगैरे असं काय नाही. 40 जणांनी फ्री मिळालं तर 400 जणांनी इकडे रेट वाढवलेत. करंट बिल, घरपळा वगैरे सगळं बाकीचं टॅक्स वगैरे सगळं वाढवलेत त्यांनी आता सगळं. म्हणजे ते उलट जास्तच पैसे काढायचे चाललेत पब्लिककडून त्यांचे. म्हणजे काँग्रेसची जी पूर्ण कॅम्पेन आहे किंवा स्ट्रॅटेजी आहे ती कर्नाटकमध्ये फेल आहे, कम्प्लीट फेल आहे. पण त्यामागची कारण ते आता फ्री बीसच आहे, दुसरं कारण फ्री लेडीजनी देताय तुम्ही बस फ्री हे ते, पण त्याच्यानंतर जे मागचा त्रास जे आहे ते त्यांना कळून येत नाहीये ना. आता जसं की आता एक बिल्डिंग आहे त्याचा घरफळा जास्त करून टाकला, जिथं 1000 भरायचो तिथं 10,000 भरायचे. प्रॉब्लेम कोणाला होतोय? बिझनेसमॅनला प्रॉब्लेम होतोय ना. महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बोलताना आरक्षणाबद्दल तुम्ही सगळ्यांनी भाष्य केलं आणि अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या आरक्षणाचा मुद्दा खूप जास्त चर्चेत आहे. तुमची काय भूमिका आहे? मोदी आल्यानंतर मला नाही वाटत ते आरक्षणाची गरज आहे. समान कायदा समजायलाच होणार आहे, तर त्याच्यावर इश्यू नाही आपला. का बरं, मोदी आल्यानंतर एनिवे ते आरक्षण हटणारच आहे, समान कायदा भेटेल समजा. काय सांगते त्याला, काय आता जरांगे पाटील करतात, सपोर्ट करू, काय आता बघू सरकार काय करते त्याच्यानंतर. जे जरांगे पाटीलनं हे जे केलं ते असं मला असं वाटतंय की त्याच्यात 100% त्यांना सपोर्ट आहे. ते गव्हर्नमेंटनेही सुद्धा द्यावा आणि आमच्या पब्लिककडंही सुद्धा त्यांना सपोर्ट आहे. पण आता वरचं गव्हर्नमेंट आहे ते जे आहे ते त्यांचं बघून घेते काय करतात काय नाही ते. त्यांना पण सपोर्ट आहे जरांगे पाटलांना आणि मोदींना पण आमचा सपोर्ट आहे. कारण मोदी अजून एक 10 वर्ष तरी इंडियासाठी आपल्या पाहिजेच पाहिजे, नाहीतर ही सगळं इम्प्रुव्हमेंट सगळं थांबेल. डेव्हलपमेंट जे ज्या दिशेनं होत आहे त्याला सगळाच ब्रेक लागणार आहे. कारण अपोजिशन पार्टीमध्ये गेलं तर मत देणारा पण विचार करतोय की नंतर नक्की मत कोणाला देणार आहे, सीएम कोण आहे तिथं हेच होत नाही ना आपल्याला, पीएमचे हेच नाही ना. एकूण 28 जागा आहेत कर्नाटकमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकांचा सगळा रणसंग्राम पाहिला तर काय असेल कर्नाटकचा कौल? आमच्या हिशोबानं तर 25 ते 26 आपली बीजेपी येणार पक्का, गॅरंटी बीजेपी. म्हणजे 2019 मध्ये जे झालं होतं तसंच चित्र पुन्हा पुढे होणार, तेच होणार. गॅरंटी आहे आम्हाला मोदींची, दुसऱ्या कोणाची गॅरंटी नाही, त्यामुळे मोदीची गॅरंटी आहे आम्हाला. पण आता असं आहे की विधानसभेमध्ये तर काँग्रेसचं सरकार आहे. कसं आहे माहितीये का, काय तर सांगून असं खोटं बोलून हे देतो ते देतो म्हणून सांगून आले पण काहीच केलेलं नाही. आता म्हणतात ना आपण तुम्हाला लाईट बिल फ्री दिली आहे, घरात लाईट फ्री दिली आणि दुकानातली वाढवली, हिशोब एकच झाला ना आपल्याला. काय फ्री आहे काय नाही फ्री. पण मोदी कोणकोणत्या मुद्द्यांवर निवडून येतील असं वाटतं? त्याने जी काम केलं ते मुद्द्यावर, ते रस्ते म्हणा, गावाकडे लोकांनी पैसे देणं म्हणा. आता मी हिता एकर माझ्या गावाकडे माझ्या वडिलांच्या नावावर पैसे येतात, भावाला जमीन असल्यामुळे भावाच्या नावावर पैसे येतात अकाउंटमध्ये मोदी योजनातनं. आमच्या चुलत भावाला घराला पैसे दिल्यात त्याने. म्हणजे जे काम केलं त्याच्यावर येणार ना ते, असं नाही काम केलं ना तर कोण येणार, येणार नाही ना. म्हणजे काँग्रेस काम करत नाही इकडे. मी माझा तर सध्याला तर 50 वय आहे, आमच्या गावावर 1 रुपयाच कुठलं काम केलेलं नाही काँग्रेसनं आतापर्यंत, मला कळतंय 50 वर्षात.
ही गॅरंटी आहे मला माहित आहे. जेव्हा बीजेपी सरकार आलेत महाराष्ट्रात म्हणा ही म्हणा कामं आमची झालीत, महाराष्ट्रात कामं झाली ती इथं बीजेपी तेव्हा कामं होती. पण म्हणजे 400 पारचा जो नारा दिलाय तो पूर्ण होणार होईल वाटतंय. आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार. मोदी झाले योगी. खूप धन्यवाद एबीपी माझ्याशी बोलल्याबद्दल. त्यामुळे कर्नाटकातल्या मराठी मनाचा कौल जर आपण पाहिला तर तो पूर्णतः भाजपच्या बाजूने आपल्याला दिसून येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा निवडून येतील आणि कर्नाटकातल्या 28 पैकी 25 ते 26 जागांवर भाजपला यश मिळेल असा कौल इथल्या मराठी मनानं दिलेला आहे. अर्थात 4 जूनला निकाल लागेल आणि त्यावेळी सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. पण तोपर्यंत तुम्ही पाहत रहा एबीपी माझाची महाभारत यात्रा रामेश्वरम ते अयोध्या. कॅमेरामन प्रशांत मानेसह मी प्रज्ञा पोवळे, एबीपी माझा, कर्नाटक, बेंगलोर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.